नमस्कार मैत्रिणींनो, करिश्माज किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे पावट्याची आमटी बनवणार आहे बिन तेलाची. त्याला कुठलाही मसाला वापरणार नाही मी किंवा फोडणी पण देणार नाही आहे. हे देशी वरणे आहेत. मी एक बाउल सोडून घेतलेत. हे वरणे तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता. तर मी एक वाटी घेतलेत वरणे, पाण्यात भिजत ठेवलेत धुवायसाठी. हे त्यासाठी टोमॅटो घेतला मी चिरून मध्यम आकाराचा बारीक. कोथिंबीर घेतली. आमचा कोल्हापुरी घरगुती मसाला आहे हा 3 चमचे घेतलाय. शेंगदाण्याचं कूट घेतले पाव वाटी आणि चवीनुसार मीठ घेतले. तर आता आपण रेसिपीला चालू करूया. मी पाणी गरम करायसाठी ठेवलं होतं बघा. पाण्याला उकळी आली आहे. पाण्याला उकळी आली का आता आपण याच्यामध्ये हे वरणे टाकूया. गावठी वरण्याला तेल घालायचं नसतंय. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकूया आणि चटणी टाकते. चवीनुसार मीठ एकदा चमच्यानं हलवून घेतो मी. आणि आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकतो. आणि आता हे शेंगदाण्याचं कूट टाकते मी. तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं पण टाकू शकताय. मी कच्च्या शेंगदाण्याचं टाकत्या. कच्च्या शेंगदाणे टाकल्यामुळं जरा तेल येते ह्याच्यावरती. आणि एकसारखं हलवून घेऊन आपण याला एक चांगली उकळी आणायची आणि गॅस एक मध्यम आचेवर करून आपण याला शिजवून घेऊया. तर बघा आता आपल्या आमटीला छान उकळी आली. आपण आता गॅस मंद करूया आणि आपल्या वरनं शिजवून घेऊया. ही आमटी अशी जास्त पण अशी घट्ट होत नाहीये, पातळच राहते. जर तुम्हाला जास्त जरा घट्ट हवी असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकताय किंवा ज्वारीचं पीठ वाटीमध्ये घेऊन त्यात पाणीमध्ये टाकून परत यामध्ये ओतू शकताय. ज्वारीचं पीठ तसंच टाकू नका, याच्यामध्ये पाण्यामध्ये पेस्ट करून टाका. तर बघा मी कोणताही मसाला वापरलेला नाही किंवा फोडणी दिलेली नाही तरी पण आपल्या आमटीवर असा छान असा कट आलाय. आमचा कोल्हापूरचा मसाला आहे हा. आणि हे करताना त्याच्या मसाल्यामध्येच तेल टाकतोय आणि आमटी पण घट्ट आली आपली. वरणे पण शिजतात. तर ही आमटी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकताय. तर बघा आजची माझी अशी होती रेसिपी. आज मी घरी मेथीची भाजी पण बनवलेली. माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया आणि चटणी टाकते. चवीनुसार मीठ एकदा चमच्यानं हलवून घेतो मी. आणि आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकतो. आणि आता हे शेंगदाण्याचं कूट टाकते मी. तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं पण टाकू शकताय. मी कच्च्या शेंगदाण्याचं टाकत्या. कच्च्या शेंगदाणे टाकल्यामुळं जरा तेल येते ह्याच्यावरती. आणि एकसारखं हलवून घेऊन आपण याला एक चांगली उकळी आणायची आणि गॅस एक मध्यम आचेवर करून आपण याला शिजवून घेऊया. तर बघा आता आपल्या आमटीला छान उकळी आली. आपण आता गॅस मंद करूया आणि आपल्या वरनं शिजवून घेऊया. ही आमटी अशी जास्त पण अशी घट्ट होत नाहीये, पातळच राहते. जर तुम्हाला जास्त जरा घट्ट हवी असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकताय किंवा ज्वारीचं पीठ वाटीमध्ये घेऊन त्यात पाणीमध्ये टाकून परत यामध्ये ओतू शकताय. ज्वारीचं पीठ तसंच टाकू नका, याच्यामध्ये पाण्यामध्ये पेस्ट करून टाका. तर बघा
मी कोणताही मसाला वापरलेला नाही किंवा फोडणी दिलेली नाही, तरी पण आपल्या आमटीवर असा छान असा कट आला आहे. आमचा कोल्हापूरचा मसाला आहे हा. आम्ही हे करताना त्याच्या मसाल्यामध्येच तेल टाकतोय आणि आमटी पण घट्ट आली आपली. वरणे पण शिजल्यात. तर ही आमटी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकताय. तर बघा, आजची माझी अशी होती रेसिपी. आज मी घरी मेथीची भाजी पण बनवलेली. माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.